श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? नक्कीच आनंदात असाल. भोलेनाथ तुम्हा सर्वांवरती खूप खूप कृपा करो, खूप म्हणजे खूप कृपा करो. मी माझी खोबऱ्याच्या वड्याची रेसिपी दाखवत आहे. माझ्या पद्धतीने मी केलेली आहे. मी पाहिलेल्या आहेत यूट्यूबवर पण मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला आवडते का बघा. तुम्ही पण अशी ट्राय करून बघा जरा वेगळ्या पद्धतीची. 4 वाट्या मी पहिल्यांदा काय केलं, नारळ 4 घेतलेले. ते पहिल्यांदा किसले, नंतर मिक्सरला थोडेसे लावले, कारण अगदीच किसलेलं खोबरं पण नको वाटतं दाताखाली यायला. असंच छान वाटतं खायला, कारण घरातील सर्वांना खाता येतं. आणि मग त्यामध्ये ते जरा भाजून घेतलं थोडंसं खरपूस कलरवर. आणि नंतर मग हे बघा अर्धा लिटर दूध टाकले त्यामध्ये. आणि खूप छान, खूप मस्त लागतात ह्या वड्या. अगदी करून तर बघा तुम्ही. आणि असं खमंग भाजत राहायचं. आणि ते थोडंसं दूध आटत आलं की साखर टाकायची. 4 बाउल झालेला आहे ते खोबऱ्याचा अंदाज. आणि त्यामध्ये 2.5 वाटी साखर बास होती. आणि दूध अर्धा लिटर. एवढ्याच्या वड्या खूप होतात, भरपूर होतात. सगळ्या घराला खायला 1 आठवडाभर तरी. आणि तुम्हाला खरं सांगू का, ह्या महिनाभर वड्या टिकतात. असं काही नाही की ते आपले मिठाई कसं 3 दिवसच खा नंतर नका खाऊ, असं काही नाही. हे आटवलेलं असतं ना, त्यामुळं त्यामध्ये काहीच हे राहत नाही. आणि 1 महिना जरी तुम्ही ठेवल्या तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवा, अगदी छान लागतात. दिवाळीला हा पदार्थ आहे, पण मी असं एरवी पण आपण करू शकतो. आणि हे बघा साखर, आता दूध आटत आलं की साखर टाकायची. थोडंसं म्हणजे जास्त पण दूध नसावं, कारण खूप पाणी होतं आणि मग आटायला वेळ लागतो. असं मग थोडं अगोदरच दूध आटलं की त्यामध्ये साखर, हे 4 बाउल घेतले होते मी खोबऱ्याचे, आणि त्यामध्ये 2.5 वाटी टाकली साखर. आणि दूध अर्धा लिटर टाकलेलं आहे, मग त्याचा गोडवा असतो, तरी कमी टाकली तरी चालते साखर. पण ह्या खूप मस्त परफेक्ट झाल्या होत्या. अर्धा चमचा वेलची पूड पण टाकली मी त्यामध्ये. जरा आटत आलं की टाकायची, म्हणजे वास पण त्याचा खूप राहतो, गरम जास्त नाही होत. आणि हे बघा खरपूस खूप छान झालेलं आहे. खूप मस्त, खूप म्हणजे खूप मस्त लागतं. आणि दुधामध्ये हे झाल्यामुळे त्याचा खव्यासारखा वास पण येतो वड्यांचा. आणि खूप छान लागतात. बघा तुम्ही ट्राय करून कसं वाटते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. आणि अजून तुम्हाला रेसिपी माझ्या घरच्या बघायला आवडतात का तेही सांगा. आणि ताटाला मोठे तूप लावून घ्या. आणि त्यामध्ये लगेचच ते गरम आहे तोपर्यंत ओतायचं. आणि ते उलटण्याने लगेचच थापून घ्यायचं. हाताने नका थापू, कारण खूप गरम असतं ते. साखर गरम असते ना त्यातली, त्यामुळं असं गरम गरमच मी लगेच ओतलेलं आहे. कारण व्हिडिओ करायला तिथे येत नाही आहे, कारण मी हे केलेलं आहे, त्यामुळं पटकन तुम्हाला नाही दाखवलं, तर डायरेक्ट ओतून थापलेलंच दाखवत आहे मी. पण खूप खूप छान लागतात अशा वड्या, करून बघा. हे बघा अशा नंतर मी हाताने पण थोडंसं केलेलं आहे, कारण ते टॅप केलं की अगदी प्लेन अशा छान होतात. आणि लगेच सुरीनं मी त्याच्यावरती रेषा पण बनवून घेतल्या, कारण ते नंतर एकदम सेट होतं आणि वड्या पाडायला खूप त्रास होतो. मग तो बर्फीसारखे चोकून चोकून करायचे, खूप छान होतात. आणि खायला पण सर्वांना घरात आवडणारी मिठाई आहे. रक्षाबंधनला तरी करून बघा नक्कीच, कारण भावाला आपल्या हाताने केलेलं खूप छान वाटेल. आणि आपल्या भावना त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतील. रक्षाबंधनाला आपण सगळेजण बाहेरचं पॅक करतो आणि घेऊन जातो, पण आपल्या मनापासून केलेल्या बहिणींनी भावाला खूप आवडतील वड्या. अशा करून बघा. बघा किती छान दिसत आहे, कोणत्याही मिठाईपेक्षा खूप छान.